सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितम द्विषस्तु पापजात चातकारी वारि संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। काल आपण 10-9 अध्याय पाहिले आहेत। आता आज आपण 10व्या अध्यायात प्रवेश करणार आहोत। ह्या 9 अध्यायामध्ये आपण पाहिलं की विशेषतः मयूरकल्प, कूर्मकल्प ह्यामध्ये कसं कल्पामध्ये कल्पांत होताना सृष्टीचा संहार झाला आणि कसं त्यातून पुन्हा सृष्टीची निर्मिती झाली ह्याचं विस्ताराने वर्णन आपण पाहिलं। त्याचप्रकारे जो वेद असुरांनी पाताळामध्ये लपवून ठेवला होता आणि त्यामुळे ब्रह्मदेव अत्यंत अस्वस्थ झाले होते, तर तो वेद पाताळांनी लपवलेला आहे हे सुद्धा श्री नर्मदा मैयाने सांगितलं भगवंतांना आणि त्यानंतर तिथून तो पाताळातून शोधून ब्रह्मदेवाकडे सुपूर्द केला गेला आणि त्यातून पुन्हा नवसृष्टीची निर्मिती झाली। तर असं हे वेदांचं महात्म्य सुद्धा आपल्याला एका अध्यायामध्ये शिकायला मिळालं आणि त्या पुन्हा वेद ब्रह्मदेवाकडे सुपूर्द करण्याच्या कार्यात श्री नर्मदा मातेने मदत केली। कारण ती अमर अविनाशी अशी आहे, न मृता आहे, त्यामुळे तिला ह्या सृष्टीतल्या सर्वच घडामोडी माहीत आहेत आणि एकाच कल्पातल्या नाहीत, तर तिने 7 कल्प तिने पाहिले आहेत आणि 7 कल्प तिने सर्व घडामोडी पाहिलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने साक्षी रूपाने तिने सर्व पाहिलेलं आहे, त्यामुळे तिला सर्व इतिहास माहीत होता आणि त्यामुळे वेदांचा पुन्हा शोधन कार्य करण्यास मदत झाली नर्मदा मातेची। तर अशा रीतीने मैयाचं स्वरूप कसं होतं प्रत्येक कल्पामध्ये आणि हे सर्व पाहिलं, संहार कसा होतो पाहिला। त्याचप्रकारे नर्मदा मैयाच्या जलामध्ये स्नान करणं, तिचं जलप्राशन करणं, तिच्या जलामध्ये स्नान करून नर्मदा तीरावरती आराधना करणं, साधना करणं, भगवंताची उपासना करणं असं केलं तर ते पुण्यप्रद आहे। तसंच आपणाला दशदिशांच्या सुद्धा देवता ऋषी मार्कंडेय यांनी पाहिल्या आणि त्या दशदिशांच्या देवता आहेत असं श्री नर्मदा मैयांनी सांगितलं। हेही आपणाला शिकायला मिळालं। आज आपण पुढील 10वा अध्याय आपण सुरू करणार आहोत। 10व्या अध्यायात आपण प्रवेश करतोय। एकच मिनिट। अध्याय 10वा कल्पांती श्री नर्मदा स्थिती वर्णन। कल्पांती श्री नर्मदा स्थिती वर्णन। ओम नमो नर्मदाय। युधिष्ठिर उवाच कस्मिन् कल्पे महाभागा नर्मदेयं द्विजोत्तम विभक्ता ऋषिभिः सर्वैस्तपो युक्तैर्महात्मभिः। राजा युधिष्ठिरने विचारले, श्रेष्ठ ब्राह्मण परमपूज्य श्री नर्मदा सर्व ऋषी, तपस्वी तसेच महात्म्यांपासून कोणत्या कल्पात विभक्त झाली हे विस्ताराने मला सांगावे। कल्पांती जगाला काय त्रास होतो, त्याचे स्वरूप काय असते तेही मला सांगावे। हे निष्पाप, पूर्वीच्या कल्पात ही पहिल्यासारखी स्थिर राहिली आणि हे प्रभू या अंतिम कल्पाच्या हिच्या अवस्थेबद्दल सांगावे।
सभेत असे विचारल्यावर श्री मार्कंडेय ऋषींनी सांगितले, ही कथा मी पूर्वी जशी ऐकली तशीच सांगतो, तुम्ही सर्व ऐका. या कल्पाशी जोडलेली आधीची कथा फार सुंदर आहे. सर्व जगाचा विनाश करणारा एक भयंकर काळ आला. त्या महाभयंकर वेळीही हिचा विनाश झाला नाही. आता नर्मदा मैयाची कल्पाचा जेव्हा संहार होतो, विनाश होतो, त्यावेळेला नर्मदा मातेची स्थिती काय असते हे विचारतायत राजा युधिष्ठिर. तर ते श्री मार्कंडेय सांगतायत, ही कथा मी पूर्वी जशी ऐकली तशीच सांगतो, तुम्ही सर्व ऐका. या कल्पाशी जोडलेली आधीची कथा फार सुंदर आहे. सर्व जगाचा विनाश करणारा एक भयंकर काळ आला. त्या महाभयंकर वेळीही हिचा विनाश झाला नाही. शिवाय संत महात्म्यांनी हिला विभक्त केले. ती कथा तुम्ही ऐका. श्री ब्रह्मदेवाचा एक दिवस संपल्यावर युगांत झाला, तेव्हा पितामहांचे मानसपुत्र साक्षात त्यांच्या सम श्रेष्ठ सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार आदी महात्मा आणि दुसरे देवगण, यम, इंद्र, वरुण आदी लोकपाल हे सर्व लोक वृत्तांत तत्परनी लोक मर्यादेचे संरक्षक आपल्या अधिकाराच्या वेळेपर्यंत थांबले. त्यानंतर कल्पक्षय झाल्यावर त्यांचे श्रेष्ठ ज्ञान नि आयुचा युगव्यवस्थेनुसार नाश झाला. ते भूलोक सोडून भुवलोकात निघून गेले. स्वर्ग महलोकात, जनतपोलोकात असे सर्व लोक क्रमशः सोडत त्यांनी सत्यलोकाचा आश्रय घेतला. पुत्र पौत्रांसह युगसहस्त्र जोपर्यंत जगतसृष्टी आहे तोपर्यंत ते सत्यलोकात राहिले. ब्रह्मपुत्र जे कल्पादी नव्हते त्यांनी त्रैलोक्य सोडून निराधार परतत्वात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर जे अन्य तपस्वी ब्राह्मण होते ते ज्ञानीसुद्धा परतत्वात प्रविष्ट झाले. यक्ष, राक्षस, पिशाच आणि दुसरे देवगण, ऋषी तसेच विविध वर्ण, अन्य तलवासी जीवही भूमीसह तेव्हा दुःखी झाले. त्यावेळी 100 वर्षापर्यंत पाऊस पडला नसल्यामुळे वृक्षलतांचा विनाश झाला. संसारक्षय करणारी ती भयंकर अनावृष्टी होती. ती त्रैलोक्याला व्याकुळ करणारी होती. त्यामुळे सप्तसमुद्रही सुकले. तेव्हा क्षुधित लोक दशदिशांना भटकू लागले. अत्यंत दुःखित असे ते कंदमुळे फळे खाऊन जगत होते. तसेच पवित्र नद्या, सागर व विहिरींचे पाणी सेवन करत होते. पण सागरासह त्या नद्याही सुकल्या. कमकुवत हिमालयातील गहन गृहावासी तपस्वी ते सर्व ऋषी तहान भुकेने व्याकुळ होऊन माझ्याकडे आले आणि हात जोडून मला म्हणाले, हे महामुनी, नदी, सागर, पर्वतापर्यंत सर्व जग शुष्क झाले आहे. हे ब्राह्मणा, आम्ही तुमच्याबरोबर कुठे यावे की जिथे आम्ही वेळ घालवू शकू. तुम्ही दीर्घायू आहात. युगक्षय झाला तरी तुम्हाला मरण नाही. तर हे सर्व ऋषीगण जे आहेत ते मार्कंडेयांना विचारतायत की आता ह्या सर्वत्र हाहाकार झालेला आहे, तर आता आम्ही इथे काय करावं. तर तेव्हा सांगतायत की हे महामुनी, नदी, सागर, पर्वतापर्यंत सर्व जग शुष्क झाले आहे. हे ब्राह्मणा, आम्ही तुमच्याबरोबर कुठे यावे की जिथे आम्ही वेळ घालवू शकू. तुम्ही दीर्घायू आहात. युगक्षय झाला तरी तुम्हाला मरण नाही. भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व तुमच्या हृदयात वसले आहेत. तुम्ही ते जाणता. हे महाव्रतधारी, तुम्ही सर्व सांगावे. हे पूज्य, सारे चराचर जग अनावृष्टीने नष्ट होऊन दुःखित झाले आहे. आमचा वेळ घालवण्यासाठी आम्ही काय करावे. हे महाभाग, तुम्ही आमची रक्षा करा, त्यामुळे आम्ही नष्ट होणार नाही. तेव्हा मनात काही विचार करून त्वरित मी ब्राह्मणांना सांगितले. आता श्री मार्कंडेय ऋषींनी सुद्धा 7 कल्प, संहार आणि उत्पत्ती सर्व पाहिलं होतं. तर ते आता ह्या ऋषीगणांना मार्गदर्शन करत आहेत की स्त्री पुरुषांसहित तुम्ही सर्व कुरुक्षेत्र सोडा. उत्तर दिशा सोडून आपण सर्वोत्तम दक्षिण दिशेस जाऊ. गाव खेडेगावांसहित नगर व मोठ्या नगरांनी शोभित अनेक सिद्धांनी सेवित श्री नर्मदा तटावर आपण सर्व जाऊ. श्री रुद्रांगी मोठमोठ्या वृक्षांनी व्याप्त महाभाग्यशालिनी श्री नर्मदाला आपण सर्व पाहू.
तरंग भोवऱ्यांनी युक्त कासव मासे तसेच विविध पक्ष्यांच्या किलबिलाटासह करोडो ऋषींनी सेवित माहेश्वर मतानुयायी भागवत संप्रदायवाले तसेच सांख्याचार्य सिद्धांनी सेवित श्री नर्मदाला आपण पाहू. अनावृष्टीने भयभीत श्री नर्मदाच्या दोन्ही तटावर व्रत धारण करत आश्रम तयार करू. त्यानंतर विद्यार्थी व अन्य जनांसह श्री नर्मदा तटावर जाऊन सर्व निर्भय स्थित झाले. तर अशा रीतीने त्या जे काही गण होते, ऋषीगण तसेच जे काही जिवंत होते शिल्लक राहिलेले, तर ते श्री मार्कंडेयांच्या उपदेशानुसार मार्गदर्शनानुसार नर्मदा तटी जाऊन तिथं राहिले. तिथे ते राहिले, नर्मदा तटावर गेले. श्री नर्मदा तटावर राहताना इथे आता सांगतायत की त्यानुसार विद्यार्थी व अन्य जनांसह श्री नर्मदा तटावर जाऊन सर्व निर्भय स्थित झाले. प्रलय भयाचे स्मरण आणि पूर्वकल्पाचे चिंतन करून कलियुगातच ते श्री नर्मदा तटावर गेले. श्री नर्मदा तटावर राहताना त्या देवतांची 100 वर्षे पूर्ण झाली. मनुष्याची 26,000 वर्षे व्यतीत झाली. तिथे ऋषी राहत असताना एक आश्चर्य दृष्टीस पडले. अनावृष्टीने सर्व लोक नाश पावले. सर्व चराचर सृष्टी सुकून गेली. सर्व युगव्यवस्था छिन्न विच्छिन्न झाली. हाहाकार माजला. चातुर्वर्णांचा लय झाला. होम बली आदी कार्य संपले. स्वाहाकार व षटकाराने लोक शून्य झाले. शुद्ध आचारांचा विनाश झाला. अशा भयावह स्थितीत करोडो ऋषींनी सेवित ही एक श्रेष्ठ नदी राहिली. त्रैलोक्यात अन्य रमणीय नदी नव्हती. ही पुण्य जलवाली श्री नर्मदा इंद्रपुरी अमरावती सम सुंदर देव मंदिरांनी मनोहर आश्रमांनी स्वर्गातीत मंदाकिनी समान शोभून दिसते. वृक्षमय पर्वतांनी युक्त समुद्रोत्पत्तीचे स्थान अशी श्री नर्मदा गंगे समान आहे. दोन्ही तटावर सुंदर मंदिरे व सुशोभित स्थाने आहेत, जिथे अग्नीत हवन होत आहे. यज्ञधूपाने भरलेली श्री नर्मदा अनेक देव मंदिरे ने आश्रमांनी तसेच पूजन संस्काराने संस्कृत शिवाय पर्जन्यधारा बरसताना रात्र असल्यासारखी दिसते. मनोरथ सिद्ध करणारी पुण्यदायिनी श्रेष्ठ श्री नर्मदा शोभिवंत आहे. तिथे कोणी पंचाग्नी तप करत आहेत, तर कोणी अग्निहोत्र करत आहेत. कोणी मुनी उग्र तपस्येत मग्न आहेत. कोणी अन्न ग्रहण करतात, तर कोणी केवळ जलसेवन करणारे वायूचा आहार घेतात. आत्मयज्ञ करणारे सर्व काही परमात्म्याला अर्पण करतात. तर भक्ती मार्गाचा आश्रय घेणारे वैष्णव व्रताचे अथवा शैवव्रताचे पालन करतात. कोणी तपस्वी एक रात्र व्रत, तर कोणी द्विरात्र व्रत किंवा कोणी 6 दिवसांनी भोजन करतात. धर्मशास्त्रानुसार आत्मसिद्धीसाठी कोणी मुनी कृच्छ चांद्रायण, तर कोणी अतिकृष्ट चांद्रायण करणारे आहेत. अशा तपस्वींमुळे श्री नर्मदा शोभनीय आहे. भेद अभेद दृष्टीने भगवान श्री शंकर केशवाचे भजन पूजन होत आहे. या महाभयंकर कलियुगात ज्याचे जसे भक्तिविज्ञान तशी त्याला सिद्धी प्राप्त होते. प्रभू मनुष्याला ज्या ज्यावेळी देवतांची जशी भक्ती देतो, त्यानुसार स्वाभाविक एकता आणि भक्तीने ती देवता अंतःकरणात प्राप्त करून त्यातच तो विलीन होतो. काय सांगतात? प्रभू मनुष्याला ज्या देवतांची जशी भक्ती देतो, त्यानुसार स्वाभाविक एकता आणि भक्तीने ती देवता अंतःकरणात प्राप्त करून त्यातच तो विलीन होतो. भगवंत आपल्या अंतःकरणात भक्तिरूपाने भक्ती कशी जागृत करून आपल्याच अंतःकरणामध्ये कसा वास करतो हे वाक्य सुचवते आपल्याला, की प्रभू मनुष्याला ज्या देवतांची जशी भक्ती देतो त्यानुसार स्वाभाविक एकता आणि भक्तीने ती देवता अंतःकरणात प्राप्त करून त्यातच तो विलीन होतो. जे भेद दृष्टीने भक्ती करतात व महावृक्षरूपी श्री शंकराला सोडून शाखारूपी अन्य देवांचे अवलंबन करतात, ते संसाराच्या अनेक योनींमध्ये भटकत पशुपक्षी आदी योनींमध्ये जन्मास येतात. पुन्हा पुन्हा 4 युगात देवयोनी ते स्थावर योनीपर्यंत अनेक योनींमध्ये ते ये-जा करतात आणि पुन्हा जन्म, पुन्हा स्वर्ग, पुन्हा भयंकर नरकात
चक्कर मारतात, परंतु सर्वांना उत्पन्न करणाऱ्या श्री शंकरात भक्तिभावाने जे स्थिर होतात, श्री नर्मदा तीरी प्रभूचे भजन करतात, ते पुनर्जन्म घेत नाहीत. आमरण उपासना करणारे काही लोक परब्रह्म प्राप्त करतात, काही तपस्वी 12 वर्षात, तर काही 6 किंवा 3 किंवा 1 वर्षात, तसेच काही 6 महिन्यात, तर काही मुनी श्री शंकर तसेच यशस्विनी श्री नर्मदाचा आश्रय घेऊन 3-3 महिन्यातच सिद्धी प्राप्त करतात. संसार दोषांचा समूळ नाश करून शाश्वत ब्रह्माला प्राप्त होतात. अशा प्रकारे घोर कलियुगात शेकडो हजारो मुनी श्री नर्मदा तीराचा आश्रय घेऊन श्री रुद्राला प्राप्त होतात. जे महात्मा आणि ब्राह्मण श्री नर्मदा तटावर जाऊन श्री शिवाची त्रिकाल भक्तिपूर्वक तन्मयतेने पूजा अर्चा करतात, ते श्री शिवशंभूला प्राप्त करतात. तसेच ध्यान, पूजन, जप, महाव्रत आदी उपायांनी जे श्री नारायणाचे निरंतर चिंतन करतात, ते श्वेत वस्त्रधारी राजहंसाप्रमाणे संसार सागर पार करतात. हे सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे असे हात वर करून सांगितले जाते. हे सर्वथा सिद्ध आहे की नेहमी श्री नारायणाचेच ध्येय ठेवून चिंतन केले पाहिजे. हे राजन, जे मन इंद्रियांना वश करून श्री नर्मदा तटावर 1 महिना वा पक्षभर निवास करून भगवान श्री शंकराचे पूजन करतात, ते महानुभाव साक्षात देवादिदेव श्री शंकर रूपच होतात. कीटक, पतंग, मुंग्या आदी जीव जे श्री नर्मदात मरण पावतात, ते दिव्य रूप संपन्न उत्तम कुळात जन्मास येऊन शतवर्ष धर्मपरायण असतात. वाकलेले वृक्ष वेळ आल्यावर श्री नर्मदाच्या प्रचंड लाटांच्या वेगवान प्रवाहात उन्मळून पडतात व पाप नष्ट झाल्यामुळे दैदिप्यमान होऊन स्वर्गाची शोभा वाढवतात. ज्यांच्या सर्व कामना नष्ट झाल्या आहेत आणि जे सकाम भक्त श्री नर्मदा तटावर मृत्यू पावतात, ते जड अंधमुखही स्वर्गात जातात. तेव्हा शिवभक्ती परायण पवित्र ब्राह्मणांबद्दल काय सांगावे. महिनाभर उपवास करून शोषित अंग झालेल्यांना शिवपूजनाने वा श्री विष्णू बद्दल भक्तिभाव असूनही गती प्राप्त होत नाही. मात्र जे श्री नर्मदा तटावर निवास करून अविनाशी श्री शंकर व श्री नारायणाची मनापासून परम पावित्र्याने पूजा करतात, ते सुपुत्र पुन्हा मातेचे स्तनपान करत नाहीत. जे मुनी देवपूजित श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन देवभात, सातू, जव आदीने आपल्या जीवितार्थ चालवतात, ते अमर होतात. श्री नर्मदा तटावर जे त्रिकाळ देवपूजन तसेच सदाचरणाने पवित्र होऊन श्री नर्मदेची परिक्रमा करतात, ते मलमूत्र, चर्म, अस्थि, शिर यासह आरामात युवतीच्या गर्भाशयात पुन्हा पुन्हा वसत नाहीत. खूप यज्ञ, दान अथवा अन्य तीर्थांचे सेवन करण्याचे काय प्रयोजन. जे श्री नर्मदाच्या उत्तर दक्षिण तटाचे सेवन करतात, ते भगवान श्री शंकराचे सेवक होतात. जे श्री शंकराच्या शरीरोद्भव तसेच त्यांच्या शरीररूप स्वर्ग सोपानाचे पंक्तिरूप श्री नर्मदाचे सेवन करत नाहीत, ते संसारवर्षित मृत्यू लोकातील जड, पंगू, अंध व पशु समान आहेत. जो श्रेष्ठ ब्राह्मण हे घोर कलियुग पाहू इच्छित नाही, त्याने सर्व आसक्ती सोडून श्री नर्मदा तटावर जाऊन शिवपूजन करावे. अनेक विघ्नपीडित असूनही जे श्री नर्मदा तट त्यजत नाही, ते सर्वांचे हितकारी आणि सर्व लोकांना मान्य व वंदनीय आहेत. भृगु, अत्री, गार्गेय, वशिष्ठ, कंक आदी किती असंख्य ऋषीमुनींनी श्री नर्मदा जलात स्नान करून परमसिद्धी मिळवली. तसेच देवलोकी गमन होऊन त्यांना ब्रह्मपद प्राप्त झाले. नित्य निर्मळ चित्तवाले महात्मा जे या अत्यंत पुण्यपवित्र ज्ञानपूर्ण श्री नर्मदा महात्म्याचे पठन करतात, त्यांना भगवान श्री शंकराच्या वचनानुसार निसंशय उत्तम गती प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कल्पांती श्री नर्मदा स्थिती वर्णन नामक 10वा अध्याय पूर्ण झाला. तर आता ह्या अध्यायामध्ये
राजा युधिष्ठिरने जसा प्रश्न विचारला की कल्पांती मैयाची स्थिती काय होती, ती कशी, तिचं स्वरूप काय असतं, तर ते इथे ती कशी अमर अविनाशी आहे हे इथे सांगितलं आहे. आणि त्याचबरोबर तिच्या आश्रयाने जे राहतात तर त्यांचासुद्धा कल्पाच्या महाप्रलयाच्या वेळी त्यांचीसुद्धा उत्तम गती होत असते हे इथे सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांचा जरी मृत्यू जरी ओढवला तरीसुद्धा जी गती मृत्यूत्तर प्राप्त होणार आहे ती गती त्यांची श्रेष्ठ अशी होते हे आपणाला इथे पूर्णतः सांगितलेलं आहे. त्यामुळेच युगानुयुगे कल्पानुकल्पे तिथं नर्मदेच्या तीरी अनेक साधू संत ऋषीगण देवता पितर हे सर्व मानवासहित सर्व गण नर्मदा तीराचा आश्रय करतात आणि तिथं राहून साधना करणं हे अत्यंत पुण्यप्रद आहे. कारण तिची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपणाला आपल्या साधनेमध्ये मदत करत असते आणि त्यामुळे तिच्या तिने केलेली साधना कमी कालावधीमध्ये फलित होते. म्हणजे आपल्याला जे आपल्यामध्ये परिवर्तन होणं आवश्यक आहे, आपलं चित्त शुद्ध होणं आवश्यक आहे, आपण स्वस्वरूपात स्थित होणं आवश्यक आहे, तर हे साधनेचे फल आहेत. तर हे सर्व आपणाला कमी कालावधीमध्ये तिथं प्राप्त होतं हे इथे. त्यामुळे नर्मदा तटाचं महात्म्य आहे. तिची ऊर्जा आपणाला मदत करते शुद्ध होण्यासाठी. आणि त्यामुळे कशा प्रकारे प्रत्येकजण साधना करतं, कोण 6 महिने, वर्षभर, 12 वर्ष असं आहे. आता गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा काही साधकांना तिथं नर्मदा तटी साधना करण्यास सांगितली होती आणि त्यानुसार त्यांनी साधना करून त्यांना एक अवस्था प्राप्त झालेली होती. तर असे सर्व साधुसंत, त्यांचे शिष्य हे सर्व नर्मदा तटीचा आश्रय घेऊन त्यांनी आपल्या साधनेत, त्यांनी आपल्या प्रचितीमध्ये आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेण्यास नर्मदा तटाचा उपयोग करून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर इथं महत्त्वाचं सांगितलेलं आहे की आपण इतर देवी देवतांपेक्षा सुद्धा मुख्य जे भगवंत आहे, परमात्मा तत्व आहे, त्याचीच आराधना करणं अत्यंत गरजेचं आहे. ती आराधना आपणाला आत्मसाक्षात्कारापर्यंत घेऊन जाईल. जिथून सर्व देवता निर्माण झाल्या, ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यानंतर सर्व देवता आणि संपूर्ण विश्व सृष्टी निर्माण झाली, तर त्या परमात्म्यालाच आठवण करणं, त्याचीच आराधना करणं हे महत्त्वाचं आहे हे इथे सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी नामसाधन सर्वश्रेष्ठ आहे हे आपले सर्व संत सांगतात. कारण ते निर्गुण निराकार भगवंतापर्यंत पोचण्यासाठी नामसाधना मदत करते. कारण नाम हे स्वतः निर्गुण निराकार असा आहे, सूक्ष्म आहे, त्यामुळे ते मदत करते. तर आता पुढील अध्याय आपण वाचूयात. अध्याय 11. श्री नर्मदा महात्म्य वर्णन. श्री नर्मदा महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाये. युधिष्ठिर उवाच. अहो महत्पुण्यतमा विशिष्टा क्षयं न याता इह या युगान्ते तस्मात् सदा सेव्यतमा मुनिर्ध्यानार्चन स्नानपरायणेश्च. राजा युधिष्ठिरने सांगितले, अहो श्री नर्मदा अतिपुण्यदायिनी व श्रेष्ठ आहे, जी युगांतीही नष्ट होत नसल्यामुळे ध्यान, पूजन व स्नानमग्न महान मुनींद्रांना सेव्य आहे, जिचा आश्रय घेऊन धर्मप्रेमी ऋषींना मोक्ष प्राप्त झाला. वेद प्रमाण ऋषींनी सांगितलेल्या ज्या अनेक नियमांनी मनुष्याला मोक्षप्राप्ती होते, ते नियम आपल्याद्वारे ज्ञात झालेत. मनुष्य त्या महादेव श्री शंकराच्या नित्यपूजनाने 12 वा 6, 8 अथवा 3 ते 4 वर्षांत तसेच महिन्यातही कलिदोषातून मुक्त होतो. देवश्रेष्ठ श्री ब्रह्मदेव अथवा जगद्गुरू श्री विष्णूचे पूजन करणारा मनुष्यही निसंशय पापमुक्त होतो. परंतु हे निष्पाप, आपण विस्ताराने सांगावे की गहन संसारात बुडलेले सारे जीव स्वर्गात कसे पोहोचतील, माझा हा संशय दूर करावा. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, अनेक जन्मांनंतर मनुष्य जन्म मिळतो. या जन्मातही अतिप्रयासाने भक्ती उत्पन्न होते. तीर्थदान,
उपवास यज्ञ तसेच देवब्राह्मणांच्या पूजनाने अतिशय श्रद्धेने मनुष्याला शिवभक्ती प्राप्त होते. यास्तव धर्मप्रेमींनी त्यात श्रद्धा ठेवली पाहिजे. भगवान श्री शंकरही श्रद्धा साध्य असल्यामुळे श्रद्धाच सर्वश्रेष्ठ आहे. काय सांगतायत की अनेक जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो. या जन्मातही अति प्रयासाने भक्ती उत्पन्न होते. तीर्थदान उपवास यज्ञ तसेच देवब्राह्मणांच्या पूजनाने अतिशय श्रद्धेने मनुष्याला शिवभक्ती प्राप्त होते. यास्तव धर्मप्रेमींनी त्यात श्रद्धा ठेवली पाहिजे. भगवान श्री शंकरही श्रद्धा साध्य असल्यामुळे श्रद्धाच सर्वश्रेष्ठ आहे. हे भरतवंशोत्पन्न राजा, श्रद्धारहित कर्म निष्फळ आहे. शिवभक्तीचा आश्रय मनुष्याने घेतल्यास जन्म सफल होतो. ज्यांची भक्ती स्थिर आहे अशा सात्विक, राजसिक व तामसिक सर्व लोकांना श्रद्धेनुसार फळ मिळते. सर्व जीव कर्मफलाच्या संयोगाने पुन्हा पुन्हा संसारात येतात जातात. शेकडो जन्म देवांचे भजन पूजन करणारे ज्ञानी पुरुष पापकर्माचा क्षय झाल्यामुळे तिन्ही देवरूप श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री महेश रूप श्री शंकराची भक्ती करतात. भगवान श्री शंकरामुळे मनुष्याला निसंशय मोक्ष प्राप्त होतो. पुन्हा जे ब्राह्मण नर्मदा तटाचा आश्रय घेऊन 3 वेदांचा मार्ग अवलंबतात त्यांना परमगती प्राप्त होते. एकाग्र चित्ताने जे पुरुष अविकारी अविनाशी श्री शिवशंकराची भक्तिपूर्वक पूजा करतात ते त्वरित सिद्ध होतात. अन्यत्र मनुष्याला खूप काळाने कर्मसिद्धी मिळते, पण श्री नर्मदा तटावर ती त्वरित सिद्ध होते. सांख्यशास्त्राचे ज्ञाता 6 वर्षात सिद्ध होतात. ज्ञानप्राप्त वैष्णवही पुढे सिद्ध होतात. नदी समुद्राला मिळते त्याचप्रमाणे सर्व योग जाणणारे माहेश्वर योग प्राप्त करून प्रलय काळात एकांत मिळवतात. यास्तव सर्व योगात माहेश्वर योग श्रेष्ठ आहे. ते महेश्वर श्री शंकराचा परमभक्तिरूप माहेश्वर योग प्राप्त करून मुक्त होतात. तसेच भगवान श्री शंकराची पूजा किंवा श्री नर्मदा तटावर श्री शंकराची उपासना केल्यावर पुन्हा मनुष्य जन्म घेत नाहीत. ही गती फार दुर्लभ व कठीण आहे. सर्व पापांचा विनाश करणारी आहे. जीव श्री नर्मदाचा आश्रय घेऊन त्वरित संसारमुक्त होतात. म्हणून मनुष्याने नित्य श्री नर्मदात स्नान करावे आणि भस्मलेपन करावे. जीव श्री नर्मदाचा आश्रय घेऊन त्वरित संसारमुक्त होतात. म्हणून मनुष्याने नित्य श्री नर्मदात स्नान करावे आणि भस्मलेपन करावे. श्री नर्मदा तटावर मनुष्य अल्पकाळात सिद्धी प्राप्त करतो. जो मनुष्य शांत चित्ताने आदरपूर्वक त्रिकाळ प्रातः, मध्यान्ही व संध्याकाळी श्री नर्मदेश्वराचे पूजन करतो तो पापी पुरुष सर्व रोगांनी मुक्त होऊन परमगती प्राप्त करतो. पापी मनुष्यसुद्धा 6 महिने श्री नर्मदा स्नान करून शुद्ध होतो. शुद्ध चित्तवाले पुरुष 3 महिन्यातच शुद्ध अनसिद्ध होतात. जसे सूर्यकिरणांच्या स्पर्शाने पर्वताच्या बर्फाचे तुकडे होतात तसेच शुभ भस्मकणांच्या स्पर्शाने पाप विलीन होते. सद्योजातम आदी मंत्रांनी युक्त भस्माने अभिषिक्त श्री शंकर भक्त ब्राह्मण सूर्यासमान प्रकाशमान असतात. जसे गरुडाच्या भयाने साप पळून जातात तसेच भस्माने अभिषिक्त झाल्यावर संपूर्ण पाप नष्ट होते. श्री नर्मदा जलाने पवित्र झालेले भस्म जो शरीराला लावतो तो निसंशय पाप समुदायापासून मुक्त होतो. जो पाशुपत व्रताचे विधिपूर्वक सांगितलेल्या नियमांनुसार पालन करतो व धर्मभ्रष्टाचे अन्न वर्ज करतो तो परमगती प्राप्त करतो. मनुष्याचे पाप त्याच्या अन्नाचा आश्रय घेते. त्यामुळे जो ज्याचे अन्न खातो तो त्याचे पाप ग्रहण करतो. विशेषतः यतिधर्माच्या तपस्वीने चंचलतेचा आश्रय घेतल्यावर
तो निश्चितच नरकात जातो असे भगवान श्री शंकराने सांगितले आहे. ब्राह्मण चित्त स्थिर ठेवून शिवभक्ती करत असतील तर त्यांच्या संचित पापाचा नाश होतो, परंतु दांभिक, खूप लोभी तसेच चंचल वृत्तीचे पुरुष संभाषण करण्यास व जवळ बसू देण्यास अयोग्य आहेत अशी देवाज्ञा आहे. काही लोक मातापित्याच्या दोषांमुळे, अन्य स्वकर्म दोषांमुळे किंवा मिथ्य ज्ञानाभिमानाने आणि काही धर्मशास्त्रार्थाच्या विरुद्ध जाणारे क्लेश भोगत असले तरी शैव मतानुसार शिवभक्तीच्या प्रभावाने उत्तम गती प्राप्त करतात. काय सांगतात? काही लोक मातापित्याच्या दोषांमुळे, अन्य स्वकर्म दोषांमुळे किंवा मिथ्य ज्ञानाभिमानामुळे आणि काही धर्मशास्त्रार्थाच्या विरुद्ध जाणारे क्लेश भोगत असले तरी शैव मतानुसार शिवभक्तीच्या प्रभावाने उत्तम गती प्राप्त करतात. श्रद्धारहित, दांभिक, निंदित, दृष्टांताच्या अर्थानुसार चालणाऱ्या दुष्ट अविवेकी पुरुषांना सिद्धी प्राप्त होत नाही. केवळ तीर्थकीर्तनाने निंदित दृष्टी तसेच भावना असणाऱ्या लोकांना सिद्धी मिळत नाही. तीर्थ प्रभावशाली असले तरी शिवभक्तीचा आश्रय घेणारे लंपट लोक नक्कीच नीच योनीत जन्म घेतात. तीर्थदानादीने सर्व पापांचा नाश होत नाही, परंतु अज्ञान वा चुकीने होणारे पाप नष्ट होते. हे जाणून विधीपूर्वक परमात्म्याचा जप आदी करून ब्राह्मणांना पुन्हा पुन्हा तत्पर राहावे लागते. ऊर्ध्वरूप त्रिलोचन श्री रुद्राच्या मंत्राचे जे अध्ययन जपादी करतात त्या आसक्तीरहित पुरुषांना 6 महिन्यातच साक्षात श्री शंकराचे दर्शन होते. जे श्री नर्मदा तटावर निवास करतात, इंद्रियांवर ताबा मिळवून जे श्री रुद्र संहितेचे दशपारायण करतात ते पापमुक्त होतात. श्री नर्मदा तटावर निवास करून जे श्री शिव व श्री विष्णू पुराण संहितेचे पठन करतात किंवा श्री शिव अथवा श्री विष्णू लीलांचे विशेष वर्णन करतात ते भाग्यवान श्री शिवशंभूंच्या सानिध्यात जाऊन शिवस्वरूप होतात. प्रलयापर्यंत ते स्वर्गलोकात पूजित असतात. सांसारिक दुःखाच्या निवृत्तीसाठी नंदीश्वराने शिवालयात देव, ऋषी, सिद्ध, गंधर्वांच्या उपस्थितीत गायलेली शुभगीता हे राजा तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका. काय सांगतात? सांसारिक दुःखाच्या निवृत्तीसाठी नंदीश्वराने शिवालयात देव, ऋषी, सिद्ध, गंधर्वांच्या उपस्थितीत गायलेली शुभगीता हे राजा तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका. संसार भय नाश करणारी तसेच स्वर्ग आणि मोक्ष देणारी ही पवित्र नंदी गीता आहे. पावलोपावली संसार कष्टाने संतप्त तसेच नाना प्रकारे निज कर्मपाशात जखडलेल्या मनुष्यानं जर ही संसाररूपी गहन गुहा सोडू इच्छिता तर सुखासाठी एकच हितकर गोष्ट सावधपणे ऐका. हे इंद्र, तू कपट त्याग कर. यम, तू यातना करू नकोस. वरुण, तू चित्त शांत ठेव. धनेश, तू लोभ चांचल्य सोड. दीन, अनाथ आणि सत्पात्रींना सर्व धन दे. जरी तू संसार सागराच्या तरंगांच्या घुसळण्याने व्याकुळ, जन्ममृत्यूने भयभीत, काम, क्रोध, लोभ आदीने ग्रासलेला असशील तरी यमनियम आदीने पतित पुरुषाचे परमपावन त्रिशूळधारी श्री शंकर पालन करत नाहीत का? यम, तू व्यर्थ गर्व सोड. श्री शंकराला शरण गेलेल्या प्राण्याला त्रास देताना तुझे हास्य होईल. प्रत्यक्षात श्री शंकर तुमचा रक्षक आहे. श्री शिव तसेच श्री विष्णू पुराण विष्णूपरायण मनुष्याला भयंकर काळही बालकासारखा आहे, तर त्याच्या पुढे मृत्यू किंवा अधमयम काय? अशा जीवांना भय कसले? श्री नर्मदा तटावर राहणाऱ्या लोकांचे तसेच भवभाराने दुःखी जीवांच्या भयाचे निवारण करणारे भगवान श्री शंकरच आहेत. दीनजीवांनो, तुम्ही श्री शिवाचेच भजन करा, श्री शिवाचेच चिंतन करा आणि श्री शिवाची स्तुती करा. श्री शिवाची पूजा करा, श्री शिवाला नमन करा. ज्ञान तसेच मोक्षाची अपेक्षा करत असाल तर श्री शिवसंबंधी पुराणांचे पठन करा. शिवाय पंचाक्षर नम शिवाय मंत्राचा जप करा.
पंचात्मक तत्वाचे चिंतन करून निज शुद्ध स्वरूपाला जाणून घ्या. केवळ श्री शंकराचे पूजन करा. जर सर्व कल्याणप्रद पंचमुखी श्री शिवाची पूजा करत असाल तर नाना भावयुक्त शोकात शेवट होणारे दुःखदायी कर्म करण्यात काय विशेष? संसाररूपी हत्तीचे मदपूर्ण चित्कार वा अति कोलाहलात काय अर्थ? जर भगवान श्री शंकराची भावरूपी गंधाने सेवा केली तर हे अजान कर्मवश दुःखपूर्ण विषादाचे काय प्रयोजन? पाप नाशनार्थ भयंकर भयविनाशक भवानीपती श्री शंकराचा जप करा. श्री नर्मदा तटावर सतत विहार करणारे दुःख विनाशक स्वर्गमोक्षदाता सुरेश्वर पापनाशक श्री शंकराची सेवा करा. हे अजान देवनदी गंगा सेव्य श्री नर्मदा व तिच्या तटावर स्थित श्री शंकर तसेच श्री विष्णू सोडून वेड्यासारखे भावभक्तीरहित कोणत्या दिशेला जात आहात? पुण्य श्री नर्मदा जल प्राशन करा. सनातन श्री रुद्राचे पूजन करा. पंचाक्षरी विद्या नमः शिवाय असा जप करा. योग्य स्थानाची इच्छा करा. अनेक उपायांनी आपल्या शरीराला क्लेश देण्यात काय फायदा? श्री नर्मदेत जाऊन परमपदावरील सुखसाध्य श्री शिवाचे पूजन करा. अशा प्रकारे नंदीश्वराने कैलास पर्वतावर शिवसमीप लोकपाल देवांसमोर जे सांगितले ते मी तुम्हाला आता सांगितले. श्री मार्कंडेय ऋषी पुढे वदले. श्री नर्मदा तटावर राहून स्नानदानात तत्पर नित्य धर्मात व्यग्र असणारा सर्व पापांतून मुक्त होतो. विना विधी जरी नित्य शतवर्ष वेदांचा स्वाध्याय केला तरी तो मृत्यूवारक जपासम असतो. गुणवान असला तरी जसे बीज आणि योनीने अशुद्ध पुरुष श्री शंकराला प्राप्त करू शकत नाही तसेच लांगल मंत्र गतायुषी पुरुषात स्थिर होत नाही. गायत्री जपयुक्त संयमी नियमित चित्तवाला गुणांनी अधिक आहे. अग्निमिले ईशेत्वोर्जेत्वा आणि नित्यच अग्न आयाही या मंत्रांचा तसेच शन्नो देवी या मंत्राचा तटावर राहून जो जप करतो तो पूर्णतया पापमुक्त होतो. अंग शिक्षा व्याकरण आदी उपांग पुराण इतिहास आदी सहित वेदांचे नित्य सावधानतेने पठन केले तरी पुरुषाला जे फळ मिळत नाही जे संयमी पुरुष गायत्री मंत्राने प्राप्त करतो. वेद पारंगत ब्राह्मण एका श्री रुद्रसूक्ताचा स्वाध्याय करून सर्व पापांनी मुक्त होऊन विष्णू लोकात जातो. आरण्यक सूत्र आदी अन्य जप योग मंत्रही पुण्यदायक आहेत ज्यामुळे मनुष्य पापमुक्त होऊन विष्णू लोकात जातो. श्री नर्मदा तटावर जे जप दान केले जाते ते अक्षय असते. अशा उत्तम व्रताचा संकल्प करून जे श्री नर्मदाचा आश्रय घेतात ते मरणोत्तर अविनाशी वैष्णव शैवपद प्राप्त करतात. काही अप्सरांनी सेवित असे लोक सत्यलोकात जातात. काही सूर्यलोकात प्रलयापर्यंत निवास करतात. राजश्रेष्ठ अशा प्रकारे या वर्तमान लोकात कुरुक्षेत्र निवासी 10 करोड ऋषी माझ्यासह श्री नर्मदा तटावर निवास करतात. काय सांगताय? राजश्रेष्ठ अशा प्रकारे या वर्तमान लोकात कुरुक्षेत्र निवासी 10 करोड ऋषी माझ्यासह श्री नर्मदा तटावर निवास करतात. हे महाभाग ते फलमूल आहार करून शिवपूजन करतात. समय संख्यानुसार शतवर्षाचा अर्थात मानव समयानुसार 26,000 वर्षांचा काळ लोटला. राजश्रेष्ठ संधिकाल व्यतीत झाल्यावर मानवाची 100 वर्षे राहिलीत. त्यानंतर लोकांचा विनाश करणारी अनावृष्टी झाली ज्यामुळे संपूर्ण जगाचा भयंकर विनाश झाला. इथे आधी जे वेद पारंगत ज्ञानी सिद्ध ऋषी होते त्यांच्या प्रभावाने इंद्रदेवाने पर्जन्यवृष्टी केली. सर्व दूर पर्जन्यधारांचा वर्षाव झाला. पाऊस झाल्यामुळे त्या सर्वांचे निर्वाह साधन सिद्ध झाले. महासिद्धी मिळवण्याची इच्छा करणारे महात्मा इंगुदी बेल आदी श्री नर्मदा तटावर उगवलेल्या फळांनी तो काळ व्यतीत करत होते. नंतर युगांत समयी कलियुग शेष राहिला असताना सर्व चराचर जग शुष्क झाले. त्यावेळी वृक्ष औषधी झुडुपे तृणविहीन सारे भूमंडल अवर्षणाने अतिशय जर्जर झाले. ते तहान भुकेने व्याकुळ ऋषी
हजारोंच्या संख्येने युगस्वभावात प्रवेश करून हीनसत्व झालेत. जेव्हा होमाचा स्वधाकार नष्ट झाला, प्रलय काळ उपस्थित झाला व लोक म्हणू लागले, आम्ही काय करावे, कुठे जावे, आमचा रक्षक कोण? तेव्हा मी त्यांना धीर दिला की पुन्हा पुन्हा घाबरू नका. या प्रकारे अनेक कालबदल मी पाहिले आहेत, परंतु श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन मी ते सर्व व्यतीत केले. युगक्षय झाल्यावर श्री नर्मदा देवीच आपले रक्षण करणारी आहे. श्रेष्ठ ब्राह्मण, आपल्या रक्षणार्थ दुसरा मार्ग नाही. हीच सर्व जीवांची जननी आहे. पिता, पितामह तसेच अनेक पितृगण सारे या महानदीचा आश्रय घेऊनच स्वर्गात पोहोचले. भृगू आदी माझे 7 पूर्व पितामह, पवित्र स्मित हास्य देणारी माझी पत्नी आणि माझी माता, तसेच भार्गव, पुलस्त्य, पुलह, वशिष्ठ, आत्रेय, काश्यप, याशिवाय महाभाग्यशाली नियमव्रताचे आचरण करणारे अन्य शेकडो हजारो महर्षी सिद्धी प्राप्त झालेत. त्यामुळे हिचा कधी त्याग करू नये. यासारखी त्रैलोक्यात उत्तम फळ देणारी अन्य नदी नाही. श्री नर्मदा तटावर निवास करणारे अनेक महात्मा अनेक द्वंद्व, सुखदुःख व तहानभूक आदी महाभयापासून मुक्त होतात. या कारणास्तव इहलोक परलोकात उत्तम श्रेय मिळवण्याची इच्छा करणाऱ्यांनी श्रेष्ठ नदी श्री नर्मदाचे सर्वार्थाने सेवन केले पाहिजे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदा महात्म्य वर्णन नावाचा 11वा अध्याय समाप्त झाला. तर अशा रीतीने विस्ताराने नर्मदा मैयाचं, नर्मदा माता कशी नर्मदा मातेने कुरुक्षेत्र काळामध्ये सुद्धा कसं तेव्हासुद्धा विनाश होत असताना कसं सर्वांना आश्रय दिला आणि आत्ताही तीच अवस्था आहे. आणि प्रत्येक कल्पाचा जेव्हा अंत होतो तर त्यावेळेला त्या जे भयंकर परिस्थिती सृष्टीमध्ये होते आणि सर्वत्र हाहाकार होतो, त्यावेळेला नर्मदा तटाच्या नर्मदा मातेच्या आश्रयाने जो राहील आणि साधना करेल तर ते ह्या सर्व प्रलयाला विनाशाला सामोरी जाऊ शकतो. त्यामध्ये त्याचाही विनाश होणार असतो, परंतु तो विनाश झाल्यानंतर विनाश होताना अंतमती सगती त्यानुसार साधनेमध्ये त्याचा विनाश होतो आणि त्यामुळे त्याची नंतरची गती ही श्रेष्ठ होते, हे इथे सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी नर्मदा तट अत्यंत मदत करतो हे आहे. त्यामुळेच आता अनेक असे साधक आहेत की जे सर्वच वयाचे की ज्यांना शक्य आहे त्यांनी नर्मदा तटी तिथे साधना करण्यासाठी ते आवर्जून जातात किंवा अनेकांनी नर्मदा तटी आपला वास्तव्यसुद्धा केलेला करत आहेत. ज्यांच्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोक जाऊ लागले ते म्हणजे आपल्या आदरणीय चितळे मैया आणि त्यांचे पती चितळे बाबाजी. तर त्या दोघांनी ते पूर्णतः नर्मदा तटी आता तिथे आश्रम करून राहिलेत. पुण्यातील त्या हे दाम्पत्य होतं आणि त्यांनी तिथे आश्रय करून राहिले. त्याचबरोबर उदयन आचार्य जे आहेत डोंबिवलीचे, तर त्यांनीसुद्धा आता नर्मदा तटी लछोरा या गावामध्येच जिथे चितळे मैयांचा पण आश्रम आहे तिथेच उदयन आचार्य पण तिथंच त्यांनी पण तिथे जागा घेतली आणि त्यांचं पण तिथे आता वास्तू होईल झाली आहे. म्हणजे तर या पद्धतीने ज्यांना शक्य आहे, ज्यांना पूर्णतः जीवनाचं सत्य समजलेलं आहे, तर असे अनेक मंडळी, अनेक साधक ते हे सर्व आपली साधना अर्थात आपले जे सद्गुरू आहेत आणि ते सोडायचे नाही आहेत, त्यांनीच आपणाला मैयाशी जोडलेलं आहे. तर त्याच्यामुळे जे आपले सद्गुरू आहेत त्यांनी आपल्याला जी साधना दिलेली आहे, त्यांनी आपल्याला जे नाम दिलेलं आहे, आता इथे नाम त्यांनी दिलेले आहेत की नमः शिवाय नाम किंवा अजून 2-3 नामं इथे आलेली आहेत, पण जरूर नाही की तेच आपण केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये जे सद्गुरू आलेले आहेत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे सद्गुरू तत्व आलं असेल, तर ज्या आपल्या सद्गुरूंनी जे आपल्याला नाम दिलेलं आहे ते साधन आपण तिच्या तटी नर्मदा मैयाच्या तटी करावं हे महत्त्वाचं आहे. ते साधन कित्येक पटीने त्याची खोली आणि सूक्ष्मता मैयाच्या सहवासामुळे तिच्या आश्रयाने ती वाढते हे आहे. तर ह्या रीतीने
हा अध्याय खूप काही सुचवणारा आहे आणि आपल्याला असं आत्ताच परिस्थिती खूप खराब आहे सर्वत्र. आपली माती खराब झाली, आपलं पाणी खराब झालं, आपण जे श्वास घेतोय त्यातनं कितीतरी काय घेतोय. मुंबईमध्ये तर आपण बाहेर पडलो की आपण वास घेतो की श्वास घेतो हा प्रश्न आहे सर्वत्र. असं तर हे सर्व आत्ताच भयंकर आहे. आपण जवळ आहोत पुढच्या अंताच्या इथे. तर खूप व्यवस्थित आपण विचार करून पुढचे जीवनातील मार्गक्रमण करणं अत्यंत गरजेचं आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 12वा. अध्याय 12वा श्री नर्मदा स्तोत्र वर्णन. ओम नमो नर्मदाये. श्री मार्कंडेय उवाच. एतत् श्रुत्वा वचो राजन सहृष्टा ऋषयो भवम्. एतत् श्रुत्वा वचो राजन सहृष्टा ऋषयो भवन्. नर्मदां स्तोतुमारब्धा कृतांजलिपुटा द्विजाः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. राजा, हे वचन ऐकल्यावर सर्व ऋषी खूप प्रसन्न झाले. ते ब्राह्मण हात जोडून श्री नर्मदाची स्तुती करू लागले. पवित्र जलयुक्त श्री नर्मदा, तुला नमस्कार असो. मगर वाहन असलेली श्री नर्मदा, तुला नमस्कार असो. पापविमोचना, तुला नमस्कार असो. हे सुंदरानना देवी, तुला नमस्कार असो. हे पुण्य जलाश्रयी, नमस्कार असो. हे शुभदे, विशुद्ध सत्वयुक्ता, सुरसिद्धांनी पूजित आणि तीर्थांनी सेवित, तुला नमस्कार असो. हे श्री रुद्रांगोत्पन्न श्रेष्ठ देवी, तुला नमस्कार असो. हे समुद्रगामिनी, वरदाती, कल्याणमयी, तुला नमस्कार असो. लोक परलोकी सौख्यदायिनी, अनंत जीवाश्रयदाती, निर्मळ निष्पापमाते, तुला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. नद्यांमध्ये श्रेष्ठ, पापहरण करणारी, विचित्र कर्मयुक्त, गंधर्व यक्ष सर्पसेवित, सनातनी, प्राणीगणांवर दया करणारी हे देवी, तू आम्हा सर्वांचे कल्याण कर. मोठे हत्ती, म्हैस, रानडुकरांनी सेवित, अनेक तरंग मालायुक्त देवी, आम्ही सर्व नत आहोत. हे वरदायिनी, सुखदायिनी, आम्हाला पशुपाशबंधनातून, अज्ञानातून मुक्त कर. जोपर्यंत जोरदार वायुवेगामुळे उठणाऱ्या तरंगांनी युक्त तुझ्या पवित्र जलाचा स्पर्श होत नाही, तोपर्यंत अनेक अशुभ पापबंध मनुष्य नरकात भ्रमण करत आहेत. हे सुंदर कमलाक्षी, अनेक दुःख भयपीडित, अनेक पापवेष्टित, राग द्वेष शोक मोह आदी द्वंद्वयुक्त भरकटलेल्या मनुष्याला तूच गती देतेस. तुझ्या नद्या तुझ्या भेटीने निसंशय परमपवित्र होतात. महात्म्यांनी पूजित अशी तू दुःखाने व्याकुळ जीवांना अभय देतेस. हे माते, चंद्र सूर्य किरणांनी स्पर्शित तुझे जल स्पर्श होताच परमपद देते. मग तुझ्या पाण्यात डुंबणारे पाषाण शिवत्व भाव प्राप्त करतात. यात काय आश्चर्य. हे भगवती, जोपर्यंत महावायूने उसळलेल्या रहरींनी युक्त तुझ्या पवित्र जलाचा आश्रय घेत नाही, तोपर्यंत पापपूर्ण शरीरयुक्त दुःखाने व्याकुळ मनुष्य नरकात भटकत राहतो. हे देवी, अनार्य, भिल्ल आणि राक्षस तुझे जलपान करताच घोर भयाने निसंशय मुक्त होतात. यात आश्चर्य वाटण्यासारखे नाही. या दूषित कलियुगात सर्व सरोवर नद्या सुकतात, परंतु हे देवी, तू सदैव जलपूर्ण दिव्य आकाश गंगेसम शोभित आहेस. हे वरदायिनी, श्रेष्ठ माते, तुझ्या कृपा प्रसादाने हा काळ आम्ही यथायोग्य घालवून तुझ्या सुप्रसादाने श्री शंकराला प्राप्त करावे अशी कृपा कर. मातेसम तूच माझी रक्षा कर. पर्जन्याविना भयंकर असा हा काळ तुझ्या कृपेने आम्ही पार करू. या स्तोत्राचे जे ब्राह्मण आदरपूर्वक पठन करतात आणि जे शांत पुरुष श्रवण करतात, ते दिव्यांबरभूषित धर्मयुक्त विमानाने साक्षात श्री शंकराला प्राप्त करतात. जे श्री नर्मदा जलात स्नान करून या स्तोत्राचे नित्य पठन करतात, त्यांना अंती ही श्रेष्ठ नदी श्री नर्मदा त्वरित उत्तम विशुद्ध गती देते. जे प्रातःकाळी उठून आणि झोपण्यापूर्वी प्रतिदिन तिचे कथन करतात, ते पापमुक्त व अंतर्बाह्य निर्मळ होऊन शिवसान्निध्य प्राप्त करतात. जे प्रातःकाळी उठून आणि झोपण्यापूर्वी प्रतिदिन
याचे कथन करतात. ते पापमुक्त व अंतर्बाह्य निर्मळ होऊन शिवसान्निध्य प्राप्त करतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदा स्तोत्र वर्णन नावाचा 12वा अध्याय पूर्ण झाला. तर हा 12वा अध्याय आहे की जिथं आता हे संस्कृतमध्ये स्तोत्र असणार आहे आणि त्याचं आपल्यासाठी शोभाताईंनी खूप सुंदर असं भाषांतर केलेलं आहे. आता हे स्तोत्र जरी आपण आपणाला जर नसेल तरीसुद्धा आपण मैयाला आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो उठल्यानंतर, रात्री झोपताना असं, किंवा दिवसभरात मध्ये आधी कधीही. त्यांनी रात्री आणि उठल्यानंतर सांगितलं, पण आपण दिवसभरात स्मरण करू शकतो की कशी ही आहे. केवळ साधारण नदी नाही आहे, तर ही पूर्ण कल्पानुकल्प युगानुयुग जिने सर्वांचं भरणपोषण केलं अशी ही अमर अविनाशी नदी आहे. आणि फक्त भरणपोषणच नाही केलं, तर ती पापनाशन करत आहे. तर हे तिचं महात्म्य आहे. तर त्यामुळे आणि प्रलय काळामध्ये सुद्धा ही नदी हिच्या आश्रयाने आपण राहिलो तर आपणाला उत्तम गती प्राप्त करण्यास ही नदी मदत करते. तर अशा रीतीने हा 12वा अध्याय पूर्ण झालेला आहे. आता अध्याय 13वा आहे. 21 कल्पकथानक वर्णन. 21 कल्पकथानक वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. एवं भगवतो पुण्यास्तुता स मुनी पुंगवेः चिंतयामास सर्वेषां दास्यामि वरमुत्तमम्. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. या प्रकारे श्रेष्ठ मुनींनी स्तुती केलेली प्रणयदायिनी भगवतीने विचार केला की मी या सर्वांना उत्तम वर देईन. काय सांगतात? मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. या प्रकारे श्रेष्ठ मुनींनी स्तुती केलेली प्रणयदायिनी भगवतीने विचार केला की मी या सर्वांना उत्तम गती उत्तम वर देईन. यानंतर रात्री झोपलेल्या त्या ऋषींना जागवून त्या सुहास्य वदना देवीने प्रत्येक ऋषीला स्वप्नात दर्शन दिले. त्यानंतर अर्धरात्री जलामध्ये निर्मळ शुद्ध वस्त्रयुक्त दिव्यमालांनी विभूषित छत्रधारी पद्मराग मणींनी सुशोभित सुंदर मध्यभागवाली ती देवी त्या ऋषींना प्रत्येकाला म्हणाली, घाबरू नका. भूक आदी भय सोडून तुम्ही माझ्याजवळ निवास करा. असे त्या महर्षींना स्वप्नावस्थेत सांगून ती स्वजलात प्रवेश करून अदृश्य झाली. त्यानंतर प्रातःकाळी ऋषीमुनी आनंदाने एकमेकांना सांगू लागले, जसे ऐकले होते त्याप्रमाणे आम्हाला त्या परमदेवीचे स्वप्नात दर्शन झाले. तिने आम्हाला त्वरित अभय व सिद्धी प्रदान केली. त्या श्री नर्मदाचे दर्शन परमश्रेष्ठ आहे. दुसऱ्या दिवशी हे राजा, सर्व ऋषींनी सपरिवार आपल्या आश्रमाजवळ सुंदर मासे पाहिले. ते मासे पाहून आश्चर्यचकित झालेल्या ऋषींनी हव्य कव्याने देवांचे पूजन केले. महादेवीच्या कृपेने ते मासे पाहून पुत्र, स्त्री आणि अनुचरांसहित वेगवेगळ्या व्यवहाराचे आचरण करू लागले. या प्रकारे दररोज आश्रमात भरपूर मासे पाहून ते ब्राह्मण विस्मित झाले. युधिष्ठिर तपस्वींच्या आश्रमाच्या द्वारात खूप पुष्टांगी पाठीण नावाचे मृत मासे पाहिले. तेव्हा श्री नर्मदा तीरावर राहणाऱ्या सर्व ऋषींनी धष्टपुष्ट होऊन तहान भुकेचे भय सोडून दिले. हे भरत वंशोत्पन्न राजा, ते श्री नर्मदा तटावर जपतप करत बसले. पितृगण व देवांची पूजा करत निरंतर जप करणाऱ्या त्या श्रेष्ठ ब्राह्मणांमुळे ती श्रेष्ठ नदी आकाशातील ग्रह ताऱ्यांप्रमाणे शोभायमान दिसत होती. तेथे वेद पारंगत त्या अनेक परम तेजस्वी ब्राह्मणांद्वारा धर्मदान करणारी श्री नर्मदा प्रथम क्रमशः विभागवाली झाली. श्री नर्मदा तटावर राहणाऱ्या 10 करोड ऋषींद्वारा यज्ञोपवीत तसेच शुभ अक्षसूत्रांनी विभागलेली वेगवेगळ्या अंगांची मनुष्याला सर्व सुख देणारी ही श्री नर्मदा आहे. हे भरत वंशोत्पन्न राजा, ही समुद्रगामिनी दोन्ही तटावर महापुण्यदायिनी आहे. नक्षत्रांनी जशी रात्र तशी अलग अलग विशाल मंदिरांनी व वाळू मिश्रित मातीच्या शिवलिंगांनी ही नदी शोभिवंत दिसते.
अशा प्रकारे ते ऋषी देव पितरांचे तर्पण करत प्रलयापर्यंत श्री नर्मदा तटावर राहिलेत. हे हे महत्त्वाचं आहे की आत्ता हे प्रलयापर्यंत श्री नर्मदा तटावर राहिलेत. आत्ताही सूक्ष्म स्वरूपामध्ये हे सर्व सूक्ष्म रूपामध्ये ऋषीगण आणि महान विभूती ह्या नर्मदा तटावरती मैयाच्या किनारी हे साधना करत आहेत. आणि हे सूक्ष्मात असलेले जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, परंतु जे उच्च कोटीचे साधक आहेत त्यांना ते दिसलेले आहेत. आणि त्यामुळे किंवा महंत आहेत, संत आहेत, त्यांना हे सर्व तटावरती किती तपस्वी साधना करतायत हे त्यांना दिसतात. आपल्याला अर्थात ते दिसत नाहीत. त्यामुळे नर्मदा तटी जात असताना, किनारी जात असताना आपण अतिशय चांगल्या भावनेने जाणं गरजेचं आहे. कारण तिथे साधना करण्यासाठी बसलेले सूक्ष्मातले असंख्य इथे दिलेलं आहे की ही समुद्रगामिनी दोन्ही तटावर महापुण्यदायिनी आहे. नक्षत्रांनी जशी रात्र तशी अलग अलग विशाल मंदिरांनी व वाळू मिश्रित मातीच्या शिवलिंगांनी ही नदी शोभिवंत दिसते. अशा प्रकारे ते ऋषी देव पितरांचे तर्पण करत प्रलयापर्यंत श्री नर्मदा तटावर राहिलेत. तर हे आहे, प्रलयापर्यंत श्री नर्मदा तटावर राहिले आहेत. आजही आहेत अशा पद्धतीने तिथे. आणि त्याची अनुभूती किंवा नर्मदा तटी जी मदत मिळते चालत जाणाऱ्या साधकांना, तर ती मदत करणारे कोण असतात? तर ह्या पद्धतीने अनेक सूक्ष्म शक्ती तिथं उपस्थित असतात की ज्या मदत करतात. तर हे इथे आहे. तर अशा प्रकारे पुढे सांगतात की हे भारत त्यानंतर 100 वर्षाहून अधिक काळ व्यतीत झाल्यावर अर्धरात्री विजांच्या समूहाप्रमाणे कांती असलेली सर्परूप यज्ञोपवीत घातलेली त्रिशूळधारी सुंदर कन्या पाण्याबाहेर येऊन त्या ऋषींना म्हणाली, मुनी, स्वयंभू अशा माझ्यात पुत्र स्त्रियांसह तुम्ही प्रवेश केल्यास तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. ज्याची जी इच्छा असेल त्याची ती इच्छा मी पूर्ण करेन. श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री शंकर सर्वश्रेष्ठ देवतांनाही तिथे घेऊन जाईन. मी प्रसन्न होऊन सर्व वर देणारी आहे. तुम्ही सर्व प्राणायामद्वारा सतर्क राहून माझ्यात प्रवेश करा. पुत्र स्त्रियांसह आश्रम सोडून माझ्यात त्वरित प्रवेश करा. वेळ घालवू नका. हा प्रलय काळ उपस्थित झाला आहे. सर्व भूतांच्या भयंकर दाहरूपात संहार उपस्थित झाला आहे. प्रथम महाभयंकर प्रलयात मी एकटीच होते. उर्वरित नद्या आणि समुद्र नष्ट झाले. भगवान श्री शंकराच्या वरदानामुळे मी नष्ट झाले नाही. ब्राह्मण ते भगवान श्री शंकर अमृतरूप, नित्य एकरस, प्रकाशमान, स्थिर, सर्वसमर्थ, सनातन आणि अविकारी आहेत. पूजित तसेच प्रार्थित असे ते काय देत नाहीत. हे ऋषींना सांगून सर्परूप यज्ञोपवीत घातलेल्या त्या त्रिशूळधारी श्री नर्मदाने पुन्हा जलात प्रवेश केला. ते वचन ऐकून विस्मयचित्त ऋषी मला नमस्कार करून पुन्हा पुन्हा क्षमा मागत म्हणाले, हे मुनी, घर सोडून तुमच्या आश्रमात निवास करताना केलेले सर्व अपराध क्षम्य करा. सर्व सोडून शिष्य बांधवांसह त्या उत्तम व्रतधारी महात्म्यांनी एकाक्षरी ब्रह्म अर्थात ओमचा जप करत, हृदयात श्री महेश्वराचे चिंतन करत, मंत्रांनी पवित्र जलात स्नान करून सपक्ष पर्वतासम संपूर्ण दिशांना पवित्र करत कुश हातात घेऊन अग्नीसह श्री नर्मदा जलात प्रवेश केला. हे राजेंद्र, ते सर्व सोडून गेल्यावर मी तिथे एकटाच श्री शंकराला प्राप्त करून त्यांचे व श्री नर्मदा देवीचे पूजन करत राहिलो. हे भरत वंशोत्पन्न राजा, श्री ब्रह्मदेवाच्या कृपेने श्री नर्मदासह मी मायूर आदी कल्पांचा अनुभव घेतला. हिची पूर्वकालीन स्थिती मी जन्मापासून आजपर्यंत जाणू शकलो नाही. ही निश्चितच श्री शंकराची इला नावाची कलाशक्ती आहे. ही श्री नर्मदा सर्व पापांचा विनाश करणारी, संसारातून तारणारी, पांडुनंदन प्राचीन 14 कल्पात ही नष्ट झाली नाही. जसे देवीने मला सांगितले तसेच मी तुम्हाला सांगतो. प्रथम कापिल, द्वितीय प्राजापत्य, ब्राह्म, सौम्य, सावित्र, बाहरस्पत्य, प्रभासक,
माहेंद्र अग्निकल्प जयंत मारुत वैष्णव प्रथम कापिल द्वितीय प्राजापत्य ब्राह्म सौम्य सावित्र बाहस्पत्य प्रभासक महेंद्र अग्निकल्प जयंत मारुत वैष्णव बहुरूप व ज्योतिष या माझ्याद्वारे सांगितलेल्या 14 कल्पांत श्री नर्मदा नष्ट झाली नाही. 15वे मायूर, 16वे कौर्म, बक, मात्स्य, पाद्य, पाद्म, वटकल्प आणि हे भारत या समयी चालू असलेले 21वे वाराह कल्प, मायूरादी 7 कल्प माझे श्री रेवासह व्यतीत झालेत. हे नृपश्रेष्ठ श्री शिवांगोत्पन्न श्री नर्मदाचे 21 कल्प मी पाहिलेत. हे सर्व मी तुम्हाला सांगितले. आता अजून मी काय सांगू. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील 21 कल्पकथानक वर्णन नावाचा 13वा अध्याय पूर्ण झाला. आता इथं त्यांनी 21 कल्प सांगितलेले आहेत. तर आणि त्याबरोबर 7 कल्प मार्कंडेय ऋषींनी मैयासोबत व्यतीत केलेले आहेत आणि आजही मार्कंडेय ऋषी आहेत. आणि मार्कंडेय ऋषी सूक्ष्म रूपामध्ये आजही, किंवा जे काही आपल्याला माहीत नाही काय स्वरूप असेल, परंतु ते आहेत. जशी मैया अमर अविनाशी तसे ते सुद्धा चिरंजीवी आहेत. तर इथं हे सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने अंतिम प्रलयाच्या काळामध्ये मैया ही नर्मदा माता ही प्रत्येक ज्या 84 लाख जीवयोनी आहेत, म्हणजे अगदी तिथे दिलंय की तिच्या आश्रयाने असणारं झाड जरी उन्मळून तिच्यामध्ये पडलं तरी सुद्धा ते झाड, त्या झाडाची उत्तम गती प्राप्त होते. म्हणजे त्या झाडाला स्वर्गलोकात त्याचा प्रवेश होतो. तिथे ते एखादं स्वरूप ते धारण करू शकेल अशा पद्धतीने आहे. तर त्यामुळे तिच्यासाठी केलेली साधना आणि विशेषतः नामसाधना इथे महत्त्वाची आहे की ती करणं गरजेचं आहे. हे इथे आहे. तर इथं आपण थांबूयात. आणि इथे महत्त्वाचा विशेष दिलेला आहे की जे दान आणि यज्ञदान ह्या सर्वां दान केलं जातं, तर त्याच्यामुळे आपल्या पाप नष्ट होत नाहीत, परंतु त्याचा प्रभाव कमी होतो, ही गोष्ट आहे. परंतु आपणाला भगवंताची स्मरण करणं, आठवण करणं, त्यानेच आपण पापातून मुक्त होऊ शकतो. त्यामुळे विशेष भर आहे की नर्मदा तटी जायचं म्हणजे तिला तिथे स्नान केलं आणि बाकी काही नाही केलं असं नाही आहे, किंवा तिचं जलप्राशन केलं म्हणजे झालं, किंवा शिवलिंगावरती बेलपत्र फुलं काही वाहिली की झालं, असं एवढंच नाही आहे मर्यादित स्वरूप, किंवा हे स्थूल स्वरूप झालं, ह्याचाही थोडा फायदा होणारच आहे. परंतु आपली गती आपली गती पुढे सुद्धा जी होणं आवश्यक आहे, किंवा इच्छा असेल आपणाला आत्मसाक्षात्कार करून घेण्याची, किंवा पुढील गती ही आध्यात्मिकच असण्याची, तर तिच्या तटाच्या ठिकाणी केलेली साधना आपणाला मदत करणारी आहे. इथं आपण थांबूयात. आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.